विशाल पाटील शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेणार अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य। विशाल पाटील चांगलं नेतृत्व आहे, पण आता आघाडीत ती जागा सेनेला सुटली आहे, त्यामुळे शेवटच्या दिवशी ते फॉर्म मागे घेऊन चंद्रहार पाटलांच्या मागे खंबीरपणे उभं राहतील, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेलं आहे। मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत। यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की सांगलीतून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे, तर ते म्हणाले की मी माझा अपक्ष उमेदवारी मागे घेणार नाही। याच प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की महाविकास आघाडीचं जागावाटप झालेलं आहे। कोणत्या पक्षाचा पदाधिकारी अशा प्रकारे अपक्ष निवडणूक लढवत असेल तर निवडणूक फक्त एका मतदारसंघात नाही तर 48 मतदारसंघात आहेत। मागील निवडणुकीत विशाल पाटील हे शेतकरी संघटनेकडून उभे होते, काँग्रेसकडून नव्हते। या बाबतीत काँग्रेसचं नेतृत्व योग्य ती पावले उचलतील। दानवे म्हणाले की विशाल पाटील हे चांगले कार्यकर्ते आणि चांगलं नेतृत्व आहे, मात्र महाविकास आघाडी शिवसेनेला ही जागा सुटलेली असून सेना येथून लढेल। ती जागा हवी होती तर काँग्रेसने ती महाविकास आघाडी सोडून द्यायला हवी होती, मात्र तसं झालं नाही, म्हणून आता चंद्रहार पाटील इथून लढतील असं मला वाटतंय। विशाल पाटीलही जेव्हा अर्ज मागे घेण्याची वेळ येईल तेवेळी चंद्रहार पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील। एक तर महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे। कोणत्या पक्षाचा जर पदाधिकारी अधिकारी जर अशा पद्धतीने निवडणुका अपक्ष लढत असेल तर निवडणूक काय फक्त एकच मतदारसंघात नाही आहे, 48 मतदारसंघात या महाराष्ट्रात निवडणूक आहे। आणि बाकी म्हणत असाल तर मागच्या वेळेस विशाल पाटील हे शेतकरी संघटनेकडून तिथं उभे होते, काँग्रेसकडून नव्हते। आणि मला असं वाटतं काँग्रेसचं नेतृत्व या सगळ्या बाबतीत योग्य ते पावलं निश्चित उचलतील। विशाल पाटील निश्चित एक चांगले कार्यकर्ते, चांगलं नेतृत्व आहे, याच्याविषयी काही आम्ही नाकबूल करत नाहीच। पण आता महाविकास आघाडीला ही जागा सुटली तर महाविकास आघाडी लढेल। काँग्रेसने ती जागा स्वतःला सोडून घ्यायची होती महाविकास आघाडीमध्ये जर पाहिजे होती तर, पण तसं काही झालेलं नाही। त्यामुळे आता शिवसेनाचा उमेदवार आहे चंद्रहार पाटील, हेच तिथं लढतील। आणि मला असं वाटतं विशाल पाटीलसुद्धा ज्यावेळेस फॉर्म विड्रॉ करण्याची वेळ येईल त्यावेळेस चंद्रहार पाटलांच्या मागे भक्कमपणे उभं राहतील। पण आता सांगलीच्या जागेवरतून कुठेतरी ती प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये झालेली असल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पाटील हे वैयक्तिक टीका तुमच्या उमेदवारावरती करताना पाहायला मिळतंय। ठीक आहे, स्थानिक राजकारण असतं, एकमेकावर टीका टिप्पणी होत असते। टीका टिप्पणी जसं आता तुम्हीच आडसूळ आणि राणांचं सांगितलं, आडसूळ आता सरेंडर होणार आहे, टीका टिप्पणी केलीच होती। असे काय एकमेकाच्या पक्षाच्या पक्षातल्या अंतर्गत लोकांवर टीका टिप्पणी करत असतात, त्या निवडणुकीत हे काही फार मोठं आकृतीत घडलं असं त्याला समजण्याची गरज नाही आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।